सरपोतदारांच्या मुंबईमधील फॅक्टरीमध्ये नोकरी मिळाली. स्वानंदी मुंबईला आली आणि एका मुलींसाठी असलेल्या हॉस्टेलमध्ये राहू लागली. मुलगी पसंत आहे, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता सन मराठीवर. नवी जन्मेंदमी. स्वानंदी आहे सांगलीमधील साखरगाव नावाच्या लहानशा ओ माय गॉड. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की हे तुमचं वर्ष 2024 कसं गेलं? माझं तर खूप भारी गेलं. माझे 4 फॉलोअर्स वाढले माहितीये. सो मी आता आलेली आहे जिथे शो ऑलरेडी सुरू झालाय. सो गाईज मी तुमच्याशी थोड्या वेळात बोलते. ओके बाय. नमस्कार कोल्हापूरकर, कसे आहात तुम्ही? बहुत बढ़िया. मजा येते का? आणखीन मजा करणार आहोत आपण. मुली हे काय बडबडतेस तू? इकडे क्या बात है? एक जोरदार टाळ्या उमटवते कोल्हापूरकर. जोरदार टाळ्या उमटवते, जोरदार टाळ्या, अजून जोरदार टाळ्या कोल्हापूरकर. आता वाटते कोल्हापुरात आल्यासारखं.
कृती शाबास, हा. पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची हा. पुत्री कृती आता माझ्यावर हे वाक्य घ्या, आता माझ्यावर हे वाक्य घालून दाखवायचं. हा. आता माझं वाक्य हे घालून दाखवायचं. हा, ready? ए श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती ए हा ए हा ए हा. अरे श्रुतीची पुत्री कृती बोल ना तू. अरे घे तू. अरे श्रुतीची पुत्री कृती क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. बरोबर होते. हो हो व्हेरी गुड. क्या बात आहे. कसलं सुंदर म्हटलेस ग तू. थँक्यू. खूप छान. मंचू मधील मंचू आणि सत्याला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंजू सत्या सत्या हे काय करतेस तू. मी मधला फरक आहे. म्हणजे तुला सांगतो जवळजवळ झोपायची वेळ झाली आणि जवळजवळ झोपायची वेळ झाली. या दोन वाक्यांमध्ये जेवढा फरक आहे ना तेवढाच फरक त्या दोन वाक्यांमध्ये. काय फरक आहे दोन्ही मध्ये. सेम तर आहे मंडळी. ह्या दोन वाक्यातला फरक काय ते हिला मी तिथे जाऊन सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही नक्की बघा पुढचा परफॉर्मन्स. आणि त्यासाठी मी बोलवणार आहे, मी ते आमंत्रित करणार आहे माझ्या त्या तरुण मित्राला. आणि त्या तरुणाची भन्नाट क्रेज आहे रसिक प्रेक्षकांमध्ये. मी ते आमंत्रित करतो आपल्या लाडक्या मी ते आमंत्रित करतो आपल्या लाडक्या कलाकाराला. त्याचं नाव आहे केवळ वाराणसी.